Hello student, in standard 8 maths, today we are going to the revise first semester portion. There is a one part for the first semester examination. In the first chapter, rational and irrational number, you learn about the natural whole integers, rational numbers. There is a definition of rational numbers, how to plot the rational number on number line. रॅशनल नंबर ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपल्याला त्याचा छेदस्थानाचा विचार करायचा असतो. छेदस्थानाचे जेवढे अंक असतील तेवढे भाग करायचे. हा 0 ते 1, हा 1 ते 2, 2 ते 3 मध्ये 3 भाग आहेत. इथे पण तसंच आहे. आणि मग त्यांचा 2/3 म्हणजे 3पैकी दुसरा भाग 1 2 3 आहेत, त्याच्यातला हा दुसरा भाग, म्हणून हा 2/3 आपण असा दाखवतो. तर हे समजून घ्या, छेदस्थानची 3 असते. जर 4 असता छेदस्थान तरी ते किती भाग झाले असते? 1 2 3 4 झालं असतं. अजून 5 असतं तर 5 भाग झाले असते. या पद्धतीने ते असतं आणि मग ते आपण नंबर लाईन याच्यावर दाखवू शकतो. अशा नंबर्स जे आहेत त्यांची तयारी तुम्ही करून ठेवा. बघा 2 म्हणजे त्यांच्या 2 पॉईंट्समध्ये 2च भाग असले पाहिजे, 5 भाग असले पाहिजे, 8 भाग असले पाहिजे. आणि मग त्यानुसार ह्या संख्या दाखवायच्या. ऋण असतील तर या बाजूला, धन असतील तर या बाजूला. कंपॅरिझन करणे. कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला काही पद्धती वापराव्या लागतात. इथे बघा 5/4 आणि 2/3 आहे. तर याचा छेदने याला गुणलेला आहे, याच्या छेदने याला गुणलेला आहे. याचा छेद याला गुणायचा, याचा छेद याला गुणलेला आहे. आणि मग आपल्याला मिळतं 15/12 आणि 8/12 मिळाल्यामुळे आपल्याला ज्याचा छेद समान असतो तेव्हा जी संख्या मोठी असेल तो मोठा अपूर्णांक, म्हणून 5/4 हा मोठा. अशा पद्धतीने आपण हे उदाहरणं करू शकतो. इथे पण आपल्याला 2 ऋण संख्या दिलेल्या आहेत. त्या 2 ऋण संख्यांचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. याचा पण आपण छेदस्थानी, हिचा छेदस्थानी 2 आहे तो 2ने गुणला, याचं छेदस्थानी 3 आहे 3ने गुणल्यानंतर आपल्याला मिळाला 14 आणि 15/6. मग कोणता मोठा आहे? तर यांच्यावर जर मायनस साईन दिल्यानंतर आपल्याला साहजिकच आहे की इथे 15 हा मोठा असणार. पण मात्र जेव्हा निगेटिव्ह साईन जेव्हा देतो तेव्हा निगेटिव्ह नंतर जी मोठी निगेटिव्ह असते ती लहान असते. कारण संख्या रेषेकडे इकडून निगेटिव्ह 1 2 3 4 -4 -7 छोटे छोटे होत जातात. इकडे जसं यावं तसं त्या मोठ्या होत असतात. याच्यात पण आपल्याला त्याच पद्धतीने छेद समान करून घ्यायचा एकाच याचा, आणि त्याला ज्या केल्यानंतर आपल्याला त्यांची तुलना सहज करता येऊ शकते. यामध्ये डेसिमल पॉईंटच्या वरती जेवढ्या जी संख्या परत येते तिला डॉट देतात. समटाईम्स त्याला बार देत असतात. डबल असेल तर त्याला असा बार देतात, आणि मोठा असेल तर त्याच्यात पण आपण असा बार देत असतो. अनेक मुलांना हे सांगून सुद्धा काही गोष्टी याच्यातल्या समजत नाही. शो द स्क्वेअर रूट ऑफ 2 हा या ठिकाणी आलेला बघा. क्यू हा बिंदू, हा हे माप आणि हे माप समान असतं, त्यामुळे हे अंतर घ्यायचं, हे अंतर कंपासचं माप घ्यायचं, मग ती रेषा काढायची. OA आणि OP AP हे समान काढायचं. काढल्यानंतर त्यातलं हे जसं कंपासचं माप जाईल तर तिथं खूण करायची आणि हे माप घेऊन आणि हे ठेवून असा मिळतो. परत इथे दुसरी उभी रेषा आपण करू शकतो. त्याच पद्धतीने स्क्वेअर रूट ऑफ T वर सुद्धा आपण तेच माप घ्यायचं, हे एवढं, आणि याची उंची ती तेवढीच घ्यायची. ती परत दुसऱ्यांदा, कारण इथे आधीचा होता तो आता इथे आल्यानंतर तेवढंच अंतर घेऊन त्यांची रेषा केल्यावर स्क्वेअर रूट ऑफ 3 या ठिकाणी आपल्याला दाखवता येऊ शकतं. नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल, यांच्यामध्ये आपल्याला ट्रान्सव्हर्सल म्हणजे काय, त्यामुळे लाईनची व्याख्या आपल्याला सांगता आली पाहिजे. त्यानंतर त्याचे प्रकार आहेत बघा. करस्पॉन्डिंग अँगल, इंटेरियर अँगल, आणि नेक्स्ट आहे अल्टरनेट अँगल. या ठिकाणी तुम्ही वाचून समजू शकता की कोणते करस्पॉन्डिंगच्या 4 जोड्या तयार होतात. त्यात अँड शब्द वापरलेला आहे. पेअर इंटेरियरचे सुद्धा 2 जोड्या तयार होऊन जातात. आणि इंटेरियर अल्टरनेट आणि एक्सटेरियर अल्टरनेट हे अल्टरनेट अँगलचे भाग आहेत. तुम्ही अशा प्रकारच्या सुद्धा उदाहरणावरून इथे आपण काय चौकटीत कोणतं उत्तरी, कोणते अल्टरनेट असतात, कोणते
वेगळ्या मापाचे असतात ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. पीची जोडी जर करस्पॉन्डिंग असेल तर काय असणार, पीचं याच्याशी जोडी आहे, क्यूचं जर याच्याशी असेल, यसचं याच्याशी, आरचं याच्याशी, मग ते तिथं पण तसं उत्तर लिहिताल. इंटेरियर अल्टरनेट असेल तर इंटेरियर पण अल्टरनेट आपण म्हणतो, तर त्यामध्ये पण आपल्याला हे समजेल. एका मापावरून दुसरे माप आपण शोधू शकतो. त्यांनी एक उदाहरणं दिलेली आहेत आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा, ह्या उदाहरणांचा आपल्याला उजळणी करता येईल. पॅरलल लाईन काढणे यासाठी ही क्रिया दिलेली आहे, पॅरलल लाईन. तर इथे सुद्धा आहे, काही विद्यार्थी त्याचा माप घेऊन, आपण असं कंपासचं माप घेऊन दोन्ही लंब काढल्यानंतर ती कृती करताना चुकतात, नुसत्या रेषा काढतात. नाही तर तुम्ही ती कृती प्रॉपर किती अंतरावर करायची समांतर रेषा, तर दोन्ही गोष्टी तिथे असल्या पाहिजे. इंडायसिस आणि क्यूब रूट या चॅप्टरमध्ये तुम्हाला इथे 8 रूल दिलेले आहेत. हे 8 रूल तुमच्या आधी 7वीला झालेले असणार, 7वीला, आणि त्यानुसार ते उदाहरणं आहेत. पण ह्या जोड्या लावा किंवा कसल्याही रिकाम्या जागांना ते तसे येऊ शकतात. ऑफ 25 स्क्वेअर रूट चिन्ह आणि त्याचा 1/2 हे दोन्ही अपूर्णांक ज्याचा घातांक लिहिण्याची प्रघात आहे तो आपल्याला लिहिता आला पाहिजे. स्क्वेअर रूट पण असा लिहितात, आणि 1/2 हा जो अपूर्णांक घातांक आहे तिथे बघा दिलेले आहेत की तुम्हाला या प्रकारचे त्याचे घातांकाच्या स्थानांवर कसे लिहिता येतात ते दाखवलेलं आहे. मला वाचताना स्क्वेअर रूट ऑफ 25 असंच वाचतं. या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा तुम्हाला तशा प्रकारची उदाहरणं दिलेली आहे. हे बघा इथे दिलेलं आहे 7th रूट ऑफ 128, 12th रूट जो छेदस्थानी असतो ते वापरायचं, तितकावे मूळ या पद्धतीने, 5th रूट ऑफ 13, क्यूब रूट ऑफ 17. इथे सुद्धा आपण हे असं शब्दामध्ये लिहू शकतो. हा इंडेक्स फॉर्म याला म्हणतात, आणि हे वर्ड मध्ये म्हणतो. क्यूब आता 2 असतील, अंश छेद असतील, तर बघा क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 25. क्यूब म्हणजे हा घातांक वरती आहे, छेदस्थानी 2 आहे. क्यूब ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ 25, स्क्वेअर रूट ऑफ क्यूब 225. स्क्वेअर रूट ऑफ 5th पॉवर जो घातांक असतो, आता 4th पॉवर, आणि 5th रूट 4th पॉवर जो अंश असतो तो पॉवर असतो, छेद असतो तो रूट असतो. तसं शब्दात लिहून दाखवायचं. एव्हरी पॉझिटिव्ह नंबर हॅज 2 स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट ऑफ द 0 इज अ 0. क्यूब आणि क्यूब काढणे, क्यूब आणि क्यूब रूट काढणे ह्या दोन्ही प्रकारच्या उदाहरणाची तयारी केली पाहिजे. क्यूब विचारला तर फक्त गुणाकार करून तो काढायचा असतो. जेवढ्या दशांशची घरं असतील तेवढे मोजायचे, 2 आणि 2, 3, 4, 5, 6, 1, 2, 3, 4, 5, 6. जे दशांश तसं त्या पद्धतीने वापर करायचा. अपूर्णांक असेल तर त्याने मायनसचा पण काय परिणाम होतो ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. क्यूब रूटमध्ये आपल्याला बघा त्यांचे अवयव आधी पाडायचे, त्याचे फॅक्टर्स पाडल्यानंतर ते फॅक्टर्सची जोड्या बनवून आपण 3 वेळा असल्या तरच ते आपल्याला त्या जोडी तयार करता येईल. त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला, क्यूब रूट आपल्याला काढता येऊ शकतं. इथे या पद्धतीची उदाहरणं तुम्हाला दिलेली आहेत. अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ द ट्रायंगल, यामध्ये अल्टिट्यूड कसा काढायचा. अल्टिट्यूड म्हणजे आपण म्हणतो की या बिंदूपासून त्रिकोणाच्या एका बिंदूच्या समोर असणाऱ्या रेषेवर ती लंबरूप असते, परपेंडिक्युलर असते, याला अल्टिट्यूड असं म्हणतात. AP हा अल्टिट्यूड आहे. आणि 3 अल्टिट्यूड काढायचे असेल तर आपल्याला ही पद्धत वापरून असे काढून दाखवता येऊ शकतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचा त्रिकोण विचारला त्यानुसार ती आकृती काढायची. राईट अँगलमधला अल्टिट्यूड, त्यानंतर ऑब्ट्यूज अँगल ट्रायंगलमधला जे असतात तिघं त्यांचे बाहेरच्या दिशेला परपेंडिक्युलर असे काढूनही सराव केला पाहिजे. आणि ॲक्यूट अँगल ट्रायंगलला या पद्धतीचे येतं. ऑर्थोसेंटर आपण म्हणत असतो त्याला, तो O या अक्षराने दर्शवतात. तर यांचा कुठे लोकेटेड आहेत हे सुद्धा माहिती असावी. मीडियन म्हणजे काय असतं की या रेषेचा, आता इथून आपल्याला हा मीडियन काढायचा आहे, FD हा मीडियन आहे. या दोघांची पहिली ही जी CH लांबी आहे त्याचा मध्यबिंदू काढायचा आणि त्याला जोडायचा. परपेंडिक्युलरचा इथे संबंध नाही, म्हणून याला मीडियन असं म्हणतात. मराठीमध्ये मध्यगा, जसं सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट. मिड पॉईंट काढण्यासाठी आपण ही एक कृती करतो, त्या व्हिडिओमध्ये आपण दिलेलं आहे की कशा पद्धतीने काढायचा. आणि त्याचा G जो असतो हा सेंट्रॉइड त्याला म्हटलं जात असतं. एक्सपान्शन फॉर्म्युलेज, याच्यात काय असतं की एक्सपांड कसं करायचं हे आपण
हे सूत्र माहिती असतील त्याचनुसार आपल्याला एक एक सूत्र दिलेले आहेत. हे सगळी यादी बनवून घ्या. एक्स प्लस ए एक्स प्लस बी, त्याचा विस्तार हा एक्स स्क्वेअर ए प्लस बी एक्स प्लस ए बी. त्या सूत्रावर कोणतंही उदाहरण आलं तर तुम्हाला ते असं एक्सपांड करून सांगायचं आहे. एक्सपांड म्हणजे काय, विस्तार करून दाखवायचं. यांचा गुणाकार करणे म्हणजे त्या सूत्राचा वापर करत जाणे. एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी क्यूब याचाही फॉर्म्युला आपण इथे दिलेला आहे. त्याचा विस्तार ए क्यूब 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर बी क्यूब. याच्यात पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची अशी गणितं आली तर तुम्हाला ती किंमत भरून सोडवता आली पाहिजे. हे बघा, या ठिकाणी पण तुम्हाला तसे डबलचे जर असतील तर 2 वेळा 3चा पण केलेला आहे क्यूब, एक्सचा पण क्यूब लिहिलेला आहे. अनेक मुलं कन्फ्यूज होत असतात, 4 तसंच ठेवतात आणि वाय क्यूब लिहितात. तसं नाही, 27 हा 3चा घन आहे आणि मग ती किंमत मिळते. आता एक्सपान्शन ऑफ ए मायनस बी क्यूब याच्यात पण आपल्याला तीच पद्धत, याचं एक्सपान्शन या पद्धतीने, ते फक्त मायनस चिन्ह या 2 ठिकाणी येतं. तशीच उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी करायची आहेत. डबलचाच विचार तुम्हाला याच्यात करता येऊ शकतो. एक्सपान्शन ऑफ ए प्लस बी प्लस सी, त्याचा स्क्वेअर आहे, क्यूब नाही. मग तो या पद्धतीने त्याचा विस्तार हा मिळतो. अशा प्रकारची उदाहरणं आली तर तुम्हाला ती या सूत्रामध्ये लिहायची आहे. पाठ करणं सहज आणि सोपं आहे. फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक आता हा एक्सपांडेड फॉर्म आहे, त्याचा आपल्याला त्याचे फॅक्टर काढायचे. हा एक्सपांडेड फॉर्म असतो आणि त्याचे फॅक्टर काढून आपल्याला मिळतं शेवटी एक्स प्लस 3 आणि एक्स प्लस 2. याच्यावरून आपल्याला या चॅप्टरचं फक्त त्याच्या विरुद्ध हे चॅप्टर आहे, जे आधीच्या चॅप्टरच्या विरुद्ध. इथे तुम्हाला त्याचे अवयव शोधायचे. जर दोन्हीकडे असेल तर त्याचा हा 2 आणि 18 यांचा गुणाकार 18 2 36, 36चे अवयव पाडायचे मायनसचे आणि मग आपल्याला ते दोन्ही किमती इथे भरून दाखवता आले पाहिजेत. या प्रकारचे एक फॅक्टराईज करणे म्हणजे त्याचे अवयव पाडणे. हा नंतरचा आहे ए क्यूब प्लस बी क्यूब. यामध्ये सुद्धा ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर हे एक्सपान्शन आहे. यामध्ये आपल्याला त्याचं उत्तर काढताना त्या सूत्रामध्ये बसवायचं असतं. मायनसचं जे आहे ते प्लस या अर्थाने आहे. इथे मायनस आहे आणि इथे आतमध्ये प्लस आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. याचं पण एक्सपान्शन फॅक्टर्स आहे. फॅक्टर्स, या फॅक्टर्सवरून आपण त्याचे जे फॅक्टर शोधतो ते हे 2 फॅक्टर्सने हे उत्तर येतं. या प्रकारचे सोडून दाखवलेली त्याच्यात उदाहरणे आहेत. सिम्प्लिफायमध्ये त्याच सूत्रांचा वापर करून आपण ते सिम्प्लिफाय करते, सोपे रूप देणं म्हणतो आपण. जिथे विस्तार असेल विस्तार, एक्सपान्शन असेल आणि अवयव असेल फॅक्टर, या दोघांचा वापर करून तुम्ही या सूत्राचा वापर करून अशी उदाहरणं सोप्या रूपात करू शकता. 6.4 मध्ये सुद्धा आपल्याला याची तयारी करता येईल. नेक्स्ट व्हेरिएशन. व्हेरिएशन 2 प्रकारचे ते डायरेक्ट व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये तुम्हाला हा या पद्धतीचा आपल्याला डायरेक्ट याला व्हेरिएशन म्हणतात. याच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये त्याचा भागाकार होत असतो आणि x/1 बरोबर k म्हणजे त्याचं समीकरण आहे आणि x = ky हे सुद्धा चालतं. x आणि ky केलं तरी चालतं. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं. याच्यामध्ये समजा तुम्हाला ते उदाहरणं दिलेली असतील, अशी दिली असतील, समजा x ची किंमत ही आणि y ची किंमत ही, तर त्यांच्यात ती मांडणी तशी करायची आणि ती मांडणी केल्यानंतर त्याचं जे सूत्र मिळतं त्या सूत्रात किंमत भरायची. 5 आणि k इथे दिलेलं आहे आणि जे उत्तर येईल हा 30 छेदस्थानी जाईल आणि 1/6 आहेत. तशाच प्रकारची उदाहरणं याच्यामध्ये दिलेली आहेत. या प्रकारचे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये काय असतं? इन्व्हर्समध्ये आपल्याला या पद्धतीचं दिलेलं आहे. x इन्व्हर्सली y, x बरोबर k/y येणार किंवा x × y बरोबर k. याच्यात गुणाकार होतो, हा वरती जातो आणि गुणाकार होतो, हे लक्षात ठेवायचं. हे दोन्ही सूत्र चुकले तर आपल्याला फक्त या चॅप्टरमध्ये 2च सूत्र आहे, त्या 2 सूत्रांचा वापर आणि ते उदाहरणं तुम्हाला आली पाहिजेत, जमली पाहिजेत आणि यांच्या किमती, ते गुणाकार आहे त्यामुळे यांच्या किमतीनुसार आपण उत्तरं शोधता आली पाहिजे. आधीच्या उदाहरणामध्ये भागाकार होता, तर इथे गुणाकार होतो. त्यानंतर टाईम, वर्क आणि स्पीडचे पण उदाहरणं यांनी दिलेले, की काळ, काम, वेग आपण म्हणतो, तर तशा प्रकारचं तिथे इन्व्हर्सली आणि डायरेक्टली या दोन्ही प्रकारच्या सूत्रांचा वापर त्याच्यामध्ये करता येतो. या प्रकारची उदाहरणं तुम्हाला इथे दिसतील. कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन नंबर 1
क्वाड्रिलॅटरलच्या कन्स्ट्रक्शन नंबर 1 ही जी आहे त्याची मधली रेषा काढायची, दोन्ही बाजूला त्रिकोण काढायचे. त्यानंतर कन्स्ट्रक्शन नंबर 2 मध्ये आपल्याला काय करायचं की हा एक त्रिकोण काढतो आणि हा एक त्रिकोण काढतो. आपण कोणत्या प्रकारची कन्स्ट्रक्शन आहे ते नसणार, फक्त आपण ते माप कच्ची आकृती काढायची आणि मग ती आकृती आपल्याला शोधून काढता येऊ शकते. इथे पण तशाच प्रकारचा इथे भाग आहे. तिसरी रचना आणि मग चौथी रचना, त्याच्यात 2-3 कोण असतात आणि मग ती 3 बाजू आणि त्यामध्ये ती दिलेली असते. या प्रकारची पण उदाहरणं तुम्हाला इथे, याचा सराव जर तुम्ही केला तर तुम्हाला यावर कोणताही एक प्रश्न आला तरी तुम्हाला तो जमेल. रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज दिलेली आहे. या ठिकाणी प्रॉपर्टीज लिहिलेल्या असतात, आकृती असते. स्क्वेअरची डेफिनेशन आहे, स्क्वेअर आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. रोम्बस ज्याला आपण असा आकार म्हणतो त्याचे प्रॉपर्टीज ह्या ठिकाणी आहेत. त्यावर आधारित असणारी उदाहरणं, आकृती काढता येणं, अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला विचारले जातात. इथे या प्रकारची उदाहरणं आहेत की 360 चारी कोणांचं माप असतं, त्याच्यामध्ये 2-2 दिलेले असतात. तर नेमकं इतर माप शोधा, अशी सुद्धा उदाहरणं आपल्याला येऊ शकतात. पॅरॅलेलोग्रामची इथे आपल्याला ही दिलेली आहे आकृती आणि इथे त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिलेले आहे. ट्रॅपेझियम ही एक अशी गोष्ट आहे की आपल्याला बघता येईल की ह्या दोन्ही समांतर असतात आणि या प्रकारची त्याची रचना असते. काईट पण तसाच आहे. काईटमध्ये आपल्याला काही 2 बाजू सारख्या दिसतात, 2 वेगळ्या दिसतील आणि मग 2 पेअर्स ऑफ ॲडजेसन्स आर द कॉन्ग्रंट आणि त्यावर आधारित असणारी उदाहरणे, एक कोपरा आणि दुसऱ्या कोपऱ्यावर ही अशी मापं असते ती कशी करायची, त्यांची टोटल असते. ते सप्लिमेंटरी असल्यामुळे त्यांची 180 बेरीज दाखवता येऊ शकते. डिस्काउंट अँड कमिशनमध्ये आपल्याला हे पर्सेंटेज कसं काढायचं त्याची उदाहरणं आहेत. 4% मध्ये 30 × 4/10 100 आणि मग ते उत्तर शोधता आलं पाहिजे. त्याचं खोडून आपण ते व्हिडिओमध्ये आपण करून पाहिलेले आहेत उदाहरणं. डिस्काउंट आणि मार्केट प्राईस याविषयी इथे सूत्र दिले, डिस्काउंट मार्केट प्राईस × X/100. तशा प्रकारचं तुम्ही शोधू शकतात. डिस्काउंटवरील भरपूर उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत आणि या उदाहरणांमधली पण तुम्ही ट्राय करू शकतात. एखादी प्राईस आहे त्याला मल्टिप्लाय पर्सेंटेज करायचं. आता आपण कमिशन म्हणजे काय ते बघूया. कमिशन हा सुद्धा एक डिस्काउंटसारखाच प्रकार आहे, पण दुकानदारांना दिला जातो. डिस्काउंट हे ग्राहकांसाठी असतं. सेम तीच प्रोसिजर वापरायची आपल्याला, फक्त पर्सेंटेजने त्याला गुणल्यानंतर आपल्याला त्याला किती झालं आणि एकूण त्याचा किती मिळालं, ब्रोकरेज किती मिळाला हे आपल्याला याच्यातून शोधता येतं. ते वजा करायची, देणाऱ्या घेणाऱ्याची किंमत ही वेगवेगळ्या पद्धतीची असते. रिबेटसुद्धा आपल्याला पाहिजे, टॅक्समध्ये रिबेट मिळत असतो की आहे त्यामध्ये आणखी गव्हर्नमेंट काय करत असतं, कधी कधी रिबेट देत असतं. त्या प्रकारची उदाहरणं इथे देण्यात आलेली आहेत. अशा प्रकारची उदाहरणं तुम्ही सोडून तयारी करा. तुमचा इथे मिसेलेनियस पण आहे, याच्यासुद्धा तुम्ही तयारी करून सराव करू शकता. आणि आपल्या व्हिडिओजमध्ये सुद्धा आहेत. पाठशाला मीडियामध्ये आपल्याला बरेचसे उदाहरणं, जे मागचे व्हिडिओज जे आहेत तुम्ही पाहून पहिल्या चॅप्टरपासून ते सर्वांची तयारी करा तुम्ही आणि मग तुम्हाला ते समजू शकतं. प्रथम सत्राचं या ठिकाणी पोर्शन हे संपलेलं आहे. धन्यवाद.